भारताच्या 15 शहरांवरचा हल्ला आता हाणून पाडलेला आहे। पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला खरा, पण भारतीय सैन्यानं तो हल्ला हाणून पाडला। HQ-9 एअर डिफेन्स मिसाईल लॉन्चरचं मोठं नुकसान केलेलं आहे। प्रत्युत्तरादाखल भारताच्या उत्तर पश्चिम भागातली 15 शहरं म्हणजे अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, करपुतला, जालंधर, लुधियाना, आधमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, पालोडी, उत्तरलाई आणि भुजवर ही 15 शहरं, या 15 शहरांवर पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला आहे। भारताच्या उत्तर पश्चिम भागातल्या 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न ज्या क्षणाला पाकिस्ताननं केला त्या क्षणी भारतानं हा संपूर्ण हल्ला हाणून पाडलेला आहे। आणि प्रत्युत्तरादाखल जर आपण बघितलं तर पाकिस्तानच्या हवाई संरक्षण युनिट्सना मोठं नुकसान पोहोचवलेलं आहे। सध्या भारताकडनं जे मिसाईल पाडण्यात आलेले आहे त्याचे अवशेष गोळा करण्याचं काम सुरू झालेलं आहे। संपूर्ण जगासमोर हा पुरावा म्हणून दाखवता येईलच, पण त्याचबरोबर जर आपण बघितलं तर भारतीय सैन्य आता सक्षम असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। पाकिस्तानने कोणताही हल्ला केला तर प्रत्युत्तरादाखल आपण तितक्याच ताकदीचा किंबहुना त्यापेक्षा जास्त ताकदीनं प्रत्युत्तर देऊ शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केलेली आहे, हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणावं लागेल। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, भारताच्या 15 शहरांवरचा जो हल्ला होता तो हाणून पाडलेला आहे। प्रत्युत्तर म्हणून लाहोरचं जे एअर डिफेन्स सिस्टीम होतं ते उद्ध्वस्त करण्यात आलं। विशेषतः श्रीनगर, जम्मू आणि पठाणकोट मधला पाकिस्तानचा हा हल्ल्याचा प्रयत्न म्हणजे पाकिस्तानच्या एकूणच नागरिकांसाठी आपण काहीतरी प्रत्युत्तरादाखल करतोय हे दाखवण्याचा केवळ प्रयत्न होता, मात्र तो देखील प्रयत्न भारतानं, भारतीय सैन्यानं हाणून पाडलेला आहे असंच म्हणावं लागेल। क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, उत्तर पश्चिम भागातल्या 15 शहरांवरचा हा हल्ल्याचा प्रयत्न। भारतानं कायम आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की आपला लढा हा दहशतवादाविरुद्ध आहे। कुठेही आपण सिव्हिलियन्सना किंवा सामान्य पाकिस्तानी नागरिकांना धोका आपल्याकडनं नाही, मात्र तरी सुद्धा पाकिस्तानकडनं अशा पद्धतीची पावलं उचलली जात आहेत। विशेषतः भारतीयांना थेट त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याचाच एक उदाहरण म्हणून त्यांनी भारताच्या 15 शहरांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला, मात्र हा पोकळ प्रयत्न हाणून पाडलेला आहे भारतीय सैन्यानं। HQ-9 एअर डिफेन्स मिसाईल लॉन्चर्सचं मोठं नुकसान केलेलं आहे। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेणार आहोत। राहुल, आपण आधी भारत सरकारच्या वतीनं जी प्रेस रिलीज दिलेली आहे ती वाचून दाखवू आपल्या प्रेक्षकांना, कारण भारताकडनं पाकिस्तानला दिलेलं हे दुसरं प्रत्युत्तर आहे। ती प्रेस रिलीज जी मराठीमध्ये भाषांतरित मी केली ती अशी आहे की भारतानं पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले निष्प्रभ केले। भारताचं असं म्हणणं आहे की रिटॅलिटरी, सेकंड रिटॅलिटरी आहे। काय केलं आहे तर पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्राचा वापर करून भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागातील अनेक लष्करी ठिकाणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। यामध्ये अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, अंडापूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फिलोदी, उत्तरलाई आणि भुज या ठिकाणांचा समावेश आहे। भुज हे गुजरातमध्ये आहे। म्हणजे भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणात जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थान बरोबर गुजरात अशा सगळ्या ठिकाणी पाकिस्तानकडनं आपल्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता। त्याला भारतानं कसं प्रत्युत्तर दिलंय तर भारतीय लष्कराच्या इंटिग्रेटेड काउंटर, ज्याला UAS ग्रीड असं म्हणतात, आणि हवाई प्रणालीने हे सर्व हल्ले यशस्वीरित्या निष्प्रभ केले आहेत। हल्ल्याचे अनेक पुरावे म्हणजे ड्रोन आणि क्षेपणास्त्राचे अवशेष या ठिकाणावरून सध्या गोळा करण्यात येत आहेत आणि हे पाकिस्तानच्या आपल्यावरती केलेल्या हल्ल्याचे सगळ्यात मोठे पुरावे आहेत असं भारत सरकारच्या वतीनं अधिकृतपणे प्रेस रिलीज कळवण्यात आलेलं आहे। आज सकाळी भारताने पाकिस्तानमधील पुढे त्याच प्रेस रिलीजमध्ये भारतानं सांगितलं की पाकिस्तानमधील विविध ठिकाणावर असलेल्या हवाई संरक्षण रडार्स आणि त्याच्या प्रणालीला लक्ष्य करून आम्ही प्रत्युत्तर दिलेलं आहे। ही कारवाई त्याच स्वरूपात आणि तेवढ्याच तीव्रतेने केलेली आहे जेवढं आम्हाला त्यांना प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे। आता इंटिग्रेटेड काउंटर, UAS ग्रीड आणि हवाई संरक्षण प्रणाली, एअर डिफेन्स सिस्टम या 2 अत्याधुनिक यंत्रणा आहेत। आणि सौरभ, या 2 अत्याधुनिक यंत्रणा नेमक्या कशा काम करतात की ज्याच्या माध्यमातून भारताने त्यांना प्रत्युत्तर दिले हे आपण पुढच्या तुझ्या प्रश्नामध्ये समजून घेऊ। पण माझ्या मते आता ह्या क्षणाला भारताकडनं हे दुसरं मोठं प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलं गेलं आहे। पाकिस्तान मधलं सकाळी या बातम्या येत होत्या की त्यांच्या काही शहरामध्ये 6 ठिकाणी मोठे स्फोटाचे आवाज आलेले आहेत। आंतरराष्ट्रीय माध्यमाला पाकिस्तानी
संरक्षण सिद्धतेतल्या काही मंडळींनी किंवा राजकीय नेत्यांनी जे काही माहिती दिली त्याप्रमाणे त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही 12 भारतीय ड्रोन पाडलेले आहेत. त्या ड्रोनचे जे डॉट्स आहेत ते आता आपण आपल्याकडनंच जुळत आहेत आणि त्यातनं आपण असं म्हणतो आहोत की तुम्ही आमच्यावरती हल्ला केला, एवढ्या शहरावरती हल्ला केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून इंटिग्रेटेड काउंटर UAS ग्रीड आणि एअर डिफेन्स सिस्टम यांच्या माध्यमातून भारताने याला प्रत्युत्तर दिलेलं आहे. आपल्याकडे जर वेळ असेल तर आपण इंटिग्रेटेड काउंटर UAS ग्रीड आणि एअर डिफेन्स सिस्टम कशी काम करते हे सांगू. पण या क्षणाची आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी आहे की पाकिस्ताननं आपल्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि अत्याधुनिक प्रणालीच्या मदतीनं भारतानं त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. लाहोर सारख्या महत्वाच्या शहरातली त्यांची डिफेन्सची जी एअर डिफेन्सची जी प्रणाली आहे ती भारतानं ध्वस्त केलेली आहे. अगदी राहुल, यावर आपण चर्चा करणारच आहोत. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी.